आपल्याला नवरात्र दिवाळी सणासाठी भरपूर आपल्या गार्डनमध्ये नवीन फुले पाहिजे असेल तर आज आपण शेवंती म्हणजेच गुलदाउदी कटिंग रो करणार आहोत। तर ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। हिवाळ्यामध्ये आपल्याला सगळीकडे शेवंतीचे फुले वेगवेगळ्या कलरमध्ये बघायला मिळतात। तर त्याचे आज आपण जूनमध्ये कटिंग लावणार आहोत। तर 6 ते 7 इंच इतकी कटिंग घ्यायची आहेत आणि त्या कटिंग खालची जी सर्व पाने आहेत ती काढून टाकायची आहेत। 1-2 पाने किंवा शेंडा राहील त्या कटिंगला आपण तिरकस कट करायचा आहे 45 अंश डिग्रीमध्ये व कोरपडचा पान जे असेल त्यामध्ये डीप करून लावायची आहेत। तर कटिंग लावताना माती साधी घेतली तरीही ग्रो होतात, पण लवकर ग्रो करण्यासाठी वाळू, थोडी माती, कोकोपीट घेतले तरीही चालेल। कटिंग लावल्यानंतर महिनाभर किंवा 45 दिवसात कटिंग चांगल्या ग्रो होतात, मुळ्या येतात। कटिंग लावायची कशात तर छोटे ग्लास कॅरी बॅगमध्ये सुद्धा लावू शकता। स्टेप 2, 45 दिवसात कटिंग तयार झाली, चांगली ग्रो झाली, त्यानंतर तुम्ही त्याची रिपॉटिंग करा। रिपॉटिंग करताना माती, कोकोपीट, वर्मी कंपोस्ट, नीमखली व पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे फंगीसाईड हे सर्व एकत्र करून तुम्ही 7 ते 8 इंच कुंडीत 2-3 रोपे लावू शकता। मी तर कुंडी नसल्यामुळे कॅरी बॅग किंवा प्लास्टिक गोणी यांचा वापर केला आहे, त्यामुळे तुम्ही 3 ते 4 प्लांट किंवा कटिंग एका याच्यात लावू शकता। तुम्ही ग्रो बॅगमध्ये पण लावू शकता। स्टेप 3, पावसाळ्यामध्ये पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रोप लावल्यानंतर पावसाळ्यात ठेवले तरीही चालेल व लवकर ग्रो होतात। साधारण रोप परत 1 महिन्यांचे झाल्यानंतर पिंचिंग करा। पिंचिंग केल्यामुळे त्याला अजून 3-4 फांद्या अजून फुटतात व आपले भरपूर घनदाट प्लांट तयार होते, बुशी होते। जेवढा जास्त फांद्या तेवढे जास्त फुले येतात। तर आपण माती बनवली तेव्हा थोडे वर्मी कंपोस्ट दिलेच होते, आता मुठभर शेणखत देऊ शकता। या झाडाला जास्त फर्टिलायझरची गरज नसते, पण यावर सफेद रंगाच्या किड्यांचा प्रादुर्भाव लवकर होतो। त्यासाठी नीम ऑइलचा स्प्रे महिन्यातून एकदा किंवा जास्त झाला असेल तर 2दा तुम्ही करत जा आणि नाही झाला तरी महिन्यातून एकदा केला तरीही चालेल। 1 महिन्याने परत तुम्ही पिंचिंग करा। 1 फांदी पिंचिंग केल्यावर 4 तसेच 5 नवीन फांद्या येतात व दुसऱ्यांदी पिंचिंग केल्यावरती परत त्याला नवीन फांद्या येतात। असे आपल्या झाडाला साधारणतः 10-12 नवीन फांद्या तयार होतात। जोपर्यंत झाडाला कळ्या दिसत नाही तोपर्यंत तुम्ही थोडी पिंचिंग करू शकता। या शेवंती भरपूर प्रकारचे कलर्स आहेत, तसेच फुलांमध्ये डबल, सिंगल पेटल आहेत। मी या कटिंग मध्ये सफेद, लाल कलर तसेच पिवळा व छोट्या आकारात गुलाबी कलर असे लावले आहेत। यामध्ये बरेच वेगवेगळे कलर आहेत। तर चला, कलर कळ्या उमलल्यानंतर मी तुम्हाला परत नक्की कोणकोणते फुलं आपल्या गार्डनमध्ये फुलले आहेत तर ते नक्की दाखवेल। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग बाय, आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा। बाय।